या दहशतवादी हल्ल्याला भारत करारा जबाब देणार आहे। सैन्याच्या तीनही दलांना आता अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आलेत। एलओसी काश्मीरमध्ये इंडियन आर्मी हाय अलर्ट वरती आलेली आहे। नौदल आणि वायुदलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले, तर सीडीएस आणि संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर सैन्य दल आता अलर्ट मोड वरती आल्याचं कळतंय। एकंदरीतच मोठ्या हालचाली आता होत आहेत। भारत नेमका कुठला मोठा निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोडीची अपडेट घेत आहेत। गृहमंत्री, संरक्षण मंत्री त्या ठिकाणी पोहोचलेत, प्रत्येक अपडेट ते घेत आहेत आणि अशात आता नौदल आणि वायुदलाला सुद्धा अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सीडीएस आणि संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर सैन्य दल आता अलर्ट मोड वरती आलेलं आहे। करारा जबाब भारत देणार हे मात्र नक्की। काल अतिशय हृदयद्रावक अशी घटना घडली। अतिशय वेदनादायक संपूर्ण भारतीयांसाठी ही घटना आहे। जे पर्यटक अगदी आनंदाने त्या ठिकाणी गेले होते, काश्मीर बघायला गेले होते, भारतावरचं नंदनवन स्वर्ग पाहायला गेले होते, त्याच ठिकाणी मात्र त्यांचा अंत झालेला आहे आणि त्यामुळेच आता ही अतिशय वेदनादायक घटना असून संताप व्यक्त केला जातोय। आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, काय सांगाल, भारत नेमकं कशा प्रकारे जबाब देण्याच्या तयारीत आहे? खरं पाहिलं तर ज्या वेळेस ही घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर संपूर्ण यंत्रणा जी आहे ती अलर्टवरती गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जेव्हा ही घटना घडली त्या घटनेनंतरच लगेच सीडीएस आणि संरक्षण मंत्री या दोघांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर जे तिन्ही दल आहेत आपले, भूदल, वायुदल आणि नौदल, या तिघांनाही अलर्ट देण्यात आला आहे। ह्या तिन्ही दलांना अलर्ट राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। इतकंच नव्हे तर ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी स्वतः गृहमंत्री अमित शहा ऑन स्पॉट पोहोचलेले आहेत। त्या स्पॉटवरची नेमकी परिस्थिती काय आहे ते जाणून घेतलेलं आहे। त्याचबरोबर तिथले जे पीडित आहेत त्यांच्याशी देखील त्यांनी तिथं संवाद साधलेला आहे। तिथली परिस्थितीचं संपूर्ण माहिती जी आहे ती घेतलेली आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या स्वरूपाची माहिती जी आहे ती घेतल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे। त्यांनी NSAचे चीफ अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली, त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे। त्यामुळे आता उच्च स्तरावरती या संपूर्ण बैठका, चर्चा ज्या आहेत ते होत आहेत आणि भारतीय सैन्याला जे आहे ते अलर्टवर ठेवलेलं आहे। त्यामुळे आता या जी घटना घडलेली आहे, जे दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे भारतावरती, या हल्ल्याचा बदला भारत घेण्याच्या तयारीत असल्याचं देखील कळतंय। धन्यवाद विशाल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। खरंच या घटनेचा निषेध करावा तितका कमीच आहे आणि याचा उत्तर देणं तर गरजेचं आहे। भारत तसंच उत्तर देईल अशी अपेक्षा आहे आणि भारत सरकार त्याच पद्धतीने आता प्लॅनिंग करताना दिसतंय।